नमस्कार. विठ्ठल जोशी एम-पी-एस-सी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एम-पी-एस-सी कंबाईन ग्रुप सी म्हणजेच संयुक्त पूर्व परीक्षा गट क हिची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे आणि ही माहिती स्वतः एम-पी-एस-सी मार्फत म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक नोटिफिकेशन प्रसिद्ध केलेलं आहे त्यांच्या वेबसाईटवर, अधिकृत वेबसाईटवर, आणि त्या नोटिफिकेशनमध्येच या जाहिरातीच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर आत्ता जी एम-पी-एस-सी ग्रुप सीची पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा होणार आहे, त्यात पूर्वपरीक्षेची जाहिरात येणार आहे. तर त्यामध्ये जुना अभ्यासक्रम असणार आहे की नवीन अभ्यासक्रम असणार आहे, त्या संदर्भात सुद्धा माहिती दिलेली आहे. तर ती सगळी माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी एम-पी-एस-सी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला कंबाईन पूर्वपरीक्षा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कंबाईन पूर्वपरीक्षा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामधून कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी याची तुमची तयारी होणार आहे. त्याचबरोबर तलाठीची परीक्षा एम-पी-एस-सी मार्फत होणार आहे, त्याचीसुद्धा तयारी यातनं तुमची होणार आहे. आणि फी फक्त 8,000 प्लस GST म्हणजे 1,027 रुपये आहे. अतिशय कमी फीमध्ये हा कोर्स तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. चला तर मग आता ते नोटिफिकेशन काय आहे, त्यामध्ये नेमकी काय माहिती सांगितलेली आहे, ती सगळी माहिती आपण पाहूयात. पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी पहा, आता काल रात्री 19 जून 2026ला हे नोटिफिकेशन एम-पी-एस-सीनं प्रसिद्ध केलेलं आहे. पहा त्याच्यामध्ये विषय काय आहे, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमासंदर्भात समाज माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या बातम्यांबाबत. आता झाले काय माहीत आहे का, की एक म्हणजे कमिटी स्थापन केली एम-पी-एस-सीनं, की एम-पी-एस-सीच्या ज्या परीक्षा आहेत त्याचा अभ्यासक्रम बदलला जाणं, म्हणजे नवीन अभ्यासक्रम कसा असावा त्या संदर्भात एक कमिटी स्थापन केली. आणि मग त्याचा आधार घेऊन बरेच जण असं सांगत होते की आता एम-पी-एस-सी ग्रुप सीची जाहिरात तो नवीन अभ्यासक्रम डिफाईन झाल्यानंतरच येणार आहे, तोपर्यंत काही जाहिरात येणार नाही. त्यामुळं झालं काय, की जे अभ्यासू विद्यार्थी होते त्यांचा अभ्याससुद्धा कमी झाला किंवा काही जणांनी अभ्यास बंद केला आणि त्यासाठीच एम-पी-एस-सीनं हे नोटिफिकेशन दिलेलं आहे. आणि खूप महत्त्वाचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अतिशय महत्त्वाची माहिती त्यांनी दिली. पहा पुढे. पहा आता, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विनंतीनुसार विविध स्पर्धा परीक्षांच्या विद्यमान अभ्यासक्रमांचे पुनरावलोकन करण्यासाठी शासनाच्या नियोजन विभागाअंतर्गत असलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन, ज्याला आपण मित्र म्हणतो, या संस्थेकडून तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून समाज माध्यमांवर या समितीकडून सुरू असलेल्या पुनरावलोकनानुसार महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम सुधारित करण्यात येऊन त्या नवीन अभ्यासक्रमानुसारच सन 2026ची पूर्वपरीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, अशी बातमी प्रसारित केली जात आहे. पण हे खोटं आहे बरं का सगळं. पुढे पहा, याबाबत सर्व संबंधित परीक्षार्थी उमेदवारांना सूचित करण्यात येत आहे की आयोगामार्फत अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करण्याची प्रक्रिया ही निरंतर स्वरूपाची असते. एखाद्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम बदलण्यापूर्वी नियुक्त केलेल्या समितीमार्फत प्राप्त झालेल्या अहवालास आयोगाची रीतसर मान्यता घेण्यात येते व त्यानुसार परीक्षा योजना तयार केली जाते. तसेच त्या संदर्भात प्रसिद्धीपत्रक देण्यात येऊन उमेदवारांना परीक्षेची तयारी करण्याकरिता पुरेसा कालावधी देण्यात येतो. आता ह्या दोन गोष्टी त्यांनी स्पष्ट केल्यात, की नवीन अभ्यासक्रम जरी आला तरी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ दिला जातो. मग आता पुढचा जो पॅरा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्यात काय म्हटलंय ते पहा. सद्यस्थितीत सन 2026ची महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा या विद्यमान अभ्यासक्रमानुसारच, म्हणजे आत्ता जो अभ्यासक्रम आहे की नाही त्या अभ्यासक्रमानुसारच होणार आहेत. सदर परीक्षेची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, तरी उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अशी शंका असल्यास आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. म्हणजे त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की एम-पी-एस-सी गट क ची जी जाहिरात आहे ती लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल आणि उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. आणि आत्ताची जी परीक्षा आहे ती कशी होणार आहे, तर विद्यमान अभ्यासक्रमानुसारच, म्हणजे आत्ताचा जो अभ्यासक्रम आहे इतिहास,
भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. हा जो अभ्यासक्रम आहे ना, या अभ्यासक्रमानुसारच ही परीक्षा होणार आहे. त्यामुळं आत्ताचा जो अभ्यासक्रम आहे त्यानुसार तुम्ही अभ्यास चालू ठेवा. पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम हाच असणार आहे आणि जेव्हा केव्हा नवीन सिलेबस येईल, नवीन अभ्यासक्रम प्रसिद्ध होईल, तेव्हा विद्यार्थ्यांना तो सांगितला जाईल, पुरेसा वेळ दिला जाईल आणि नंतरच त्या नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा घेतली जाणार आहे. पण आता सध्या तरी एम-पी-एस-सी गट क म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा गट क किंवा कंबाईन ग्रुप सीची जाहिरात लवकरच येणार आहे आणि आत्ताचा जो विद्यमान अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमानुसारच पूर्व आणि मुख्य परीक्षा होणार आहे असं स्पष्टपणे एम-पी-एस-सी मार्फत सांगण्यात आलेलं आहे. जर तुम्हाला कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये कामगार कायदे, त्याच्यानंतर मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान या सगळ्यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत आणि निश्चितच तुम्हाला फायदा होईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी एम-पी-एस-सी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.